महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत 225 जागा जिंकेल असा दावा शरद पवारांनी केला। शरद पवारांच्या या दाव्यावर सत्ताधारी महायुतीने टीका केली। शरद पवार निवडणुकीसाठी खोटा नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप देखील या दरम्यान करण्यात आला। विधानसभेला मवियाला 225 जागांचा दावा। शरद पवारांच्या दाव्यावर सत्ताधाऱ्यांची टीका। लोकसभेत खोटं बोलून मतं घेतल्याचा महायुतीचा आरोप। लोकसभेत 48 पैकी 31 जागा जिंकलेल्या महाविकास आघाडीचे नेते शरद पवारांचा आत्मविश्वास वाढलाय। लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मवियाला असंच यश मिळेल असा दावा पवारांनी केलाय। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 288 पैकी 225 जागा मिळतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला। त्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत करण्याचं आवाहनही शरद पवारांनी केलं। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेला 288 ज्या जागा आहेत त्या 288च्या जागेमध्ये मला चित्र असं दिसतंय 250पेक्षा जास्त जागा या विरोधकांच्या येतील आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदलायची अपेक्षा आहे। शरद पवारांचा हा दावा भाजपनं खोडून काढलाय। लोकसभेला महाविकास आघाडीनं ज्या जागा जिंकल्या त्या खोटी आश्वासनं देऊन जिंकल्याचा आरोप भाजपनं केला। शरद पवार काही दिवसांपूर्वी 155 जागा मिळतील असं सांगत होते। आता तेच पवार 225 जागा जिंकू असं कसं सांगतात असा टोला बावनकुळेंनी लगावला। 15 दिवसापूर्वीच म्हटले होते पवार साहेब की 155 मिळणार महाविकास आघाडीला, आता म्हणतात 225 मिळणार। आता लोकसभेमध्ये जनतेची दिशाभूल करून मतं घेतले। महाविकास आघाडीचे कॅप्टन शरद पवारच आहेत। लोकसभेला प्रतिकूल स्थितीतही त्यांनी मवियाला 31 जागा जिंकून दिल्या। आताही त्यांनी केलेला 225 जागांचा दावा हा महायुतीसाठी मोठं आव्हान असणार आहे। आत्मविश्वास वाढलेल्या पवारांना नमवणं महायुतीला कठीण जाणार आहे। अजय अडसूळसह चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।